फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्या कमेंट्सवरती आहे। तुमच्या जे कमेंट्स येतात त्या मी ज्या मला जास्त कमेंट्स येतात त्याविषयी मी पूर्ण इथे लिहून घेते आणि त्यानुसारच मी तुम्हाला आज कटिंग दाखवणार आहे। प्रत्येक जे तुम्हाला काही शिकायचं त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा, मी तसे व्हिडिओ तुम्हाला टाकतेच आहे। आता यासाठी ज्यांनी मला कमेंट्स केले त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ आहेच, पण जे नवीन शिकताय, जे किंना ब्लाऊज शिकायचे पण अवघड वाटतं स्पेशली त्यांच्यासाठी मी 1 ते 10 असे व्हिडिओ चॅनलवरती टाकले। ते बरेच जणांना भेटत नाहीयेत, स्पेशली जे मध्ये भेटतात त्यावर ते कमेंट्स पाठवत आहेत की त्यातले दुसरे व्हिडिओ त्यांना भेटत नाही। म्हणून परत एकदा मी सांगेन तुम्हाला, मी ब्लाऊजसाठी नव्याने सुरुवात करते। ज्यांना कोणाला नवीन ब्लाऊज शिकायचे तर त्यांनी सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे। तर बघा, ताईंनी मेजरमेंट पाठवले। उंची ब्लाऊजची 14 आहे, चेस्ट घेर आहे 40 इंचचा, शोल्डर पूर्ण आहे 16 इंचाचा, पुढचा गळा हवा आहे ताईंना 6 इंचचा, मागचा आहे 10 आणि बाई आहे इथे 5 इंचची। तर बघा, इथे हे लिहिल्यानंतर स्पेशली तुम्हाला मी सांगेन, नवीन शिकताय म्हणून डायरेक्टली तुम्ही कापडावर जरी कट केलं तरी काही हरकत नाही, पण आधी पेपर कटिंग करून मग तुम्ही ब्लाऊजवर ठेवून कट केलं तरीही चालतं। पण या पेपर कटिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पेपर पॅटर्न जमा करायची गरज नाहीये। इथे मी साधा कार्डशीट पेपर घेतलाय। या कार्डशीट पेपरची तुम्ही चेस्ट वाईज आधी आपल्याला याची डबल घडी करायची आहे। चेस्ट वाईज म्हणजे आता 40 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर त्याचा चौथा पार्ट येईल 10 इंच प्लस त्यात ऍड करायचे आपल्याला 2 इंच, म्हणजे पूर्णची घडी आहे ती आपण साधारण 12 इंचावरती करून घ्यायची पेपराची। तर बघा, 12 जिथे तुमचं येत असेल त्यानुसार तुम्हाला इथे डबल घडी करायची आहे। तर बघा, साधारण मी 12 वरती याला फोल्ड करून घेतलाय। आता 12 वरती फोल्ड केल्यानंतर जी बंद बाजू आहे ती आपल्याला आपल्या साईडने ठेवून घ्यायची, म्हणजेच की या पद्धतीने। आता जसं इथे तुम्हाला मेजरमेंट दिलंय त्यानुसारच माप टाकायची आहेत। बंद बाजूपासून आधी आपल्याला टाकायची असते उंची। तर उंची आहे इथे तयार 14 इंच ताईंची। तर यात एक्स्ट्रा घेताना 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। 14 वरती तुम्ही फिक्स पॉइंट द्या, त्यानंतर 15 म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा। ही झाली आपली उंचीवाला पार्ट। आता उंचीवाला मेजरमेंट टाकल्यानंतर आता शोल्डर, जसं की ताईंनी शोल्डरचं मेजरमेंट पाठवले पूर्ण 16 इंच। पाठीमागून जर तुमचा गळा इथे पूर्ण पॅक येत असेल तर तुम्ही डायरेक्ट शोल्डरचा निम्मा पार्ट टाकायचा आहे। पण जसं की ताईंनी सांगितलं त्यांना पाठीमागचा गळा हा 10 इंचचा हवाय, तर बघा त्यांच्यासाठी स्पेशली मेजरमेंट हे कसं टाकायचं आहे। शोल्डर टाकायचं इथे आपल्याला 5.5 इंचावरती। आता 40 इंच चेस्ट घेरसाठी मुंड्याची उंची आपल्याला घ्यायची इथे 6.5 इंचावरती। 6.5 वरती घेते मी इथे मुंड्याची उंची। पाठीमागचा मुंडा, पाठीमागचा पार्ट आधी आपण कट करतोय। जसं की 40 इंच आपला चेस्ट घेर आहे त्याचा या पॉइंट पासून चौथा घेर टाकायचा आहे। तुमचं जे मेजरमेंट आहे त्यानुसार टाकायचं आहे। यात चेंजेस होणारे माप, आता फिक्स उंचीचा जो आपण मेथड वापरली त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। शोल्डर साठी सुद्धा फिक्स मेजरमेंट आहे गळ्यानुसार, फक्त मुंड्यात इथे कमी जास्त उंची होईल तसं मी स्पेशल चार्ट इथे चॅनलवरती टाकलाय। आणि जसं की तुम्ही नवीन शिकताय तर तुम्हाला मी हेही सांगणार आहे। तर आज आधी आपण इथे चेस्टचा चौथा पार्ट टाकलाय 10 इंचावरती आणि आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतोय, पण मार्जिंगसाठी आपण फक्त इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतोय। या पॉइंटला सरळ मॅच करायचं। आपण चेस्ट घेरचं मेजरमेंट टाकलंय या पॉइंट पासून। त्यानंतर पाठीमागची गोलाई द्यायची आपल्याला साधारण 1.5 इंचावरती। ही एक टेक्निक आहे। तसं नसेल जमत तर या पॉइंट पासून एक साधारण 3 इंचाचं मेजरमेंट टाकून घ्या, या पॉइंट पासून 3 इंचाचं मेजरमेंट टाकून घ्या आणि हे दोघंही पॉइंट जे आहेत ते मॅच करून घ्या। म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही गोलाई दिली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इथं मेजरमेंट जे आहे ते फुगा किंवा चुनी इथे गुढी काहीही पडणार नाही। अगदी आतल्या हाताने हे मेजरमेंट आपल्याला टाकायचं या पॉइंट पासून। त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं इथे कमर घेरचं मेजरमेंट। कमर घेरचं मेजरमेंट ताईंनी इथे पाठवलं नाहीये, तर जेवढं आपण चेस्ट घेर घेतलंय त्याच्या आपण थोडं इथे किंचितसं कमी घेत इथं आपण कमर घेरचं मेजरमेंट घेऊया। साधारण सरळ जरी लाईन घेतली तरी काही हरकत नाही, फिटिंग वाईज आपल्याला हे टाकता येतं। पण साधारण 1/2 इंच मी इथे आत घेते आणि तिरकसचं मेजरमेंट इथे टाकते या पद्धतीने। फिक्सवाला जो पॉइंट आहे त्याला मॅच करायचं नाहीये, फक्त एक तिरकसचं आपल्याला जसं आपलं बॉडी शेप असतो त्यानुसार किंचितसं आपल्याला 1/2 इंच इथे आत घ्यायचंय। फिक्स वाला मेजरमेंट आहे, इथे सुद्धा एक लाईन ड्रॉ करून घ्या। 1/2 इंच शोल्डर मध्ये दाबलं जाईल आणि 1/2 इंच जे आहे ते आपलं साधारण पट्टी फोल्ड करण्यात इथे दाबलं जाईल। तर 1 इंच आपण त्या हिशोबाने इथे एक्स्ट्रा घेतोय। आता गळा घेर घ्यायचा आपल्याला इथे 2.5 इंचावरती। आता जसं ताईने सांगितलं त्यांना 10 गळ्याची ही उंची हवी, तर 10 मध्ये अजून एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही। 10चं जे मेजरमेंट टाकलंय ते 10च घ्यायचं आपल्याला। साधारण पायपिंगचं जेव्हा आपण घेरा लावतो तेव्हा मेजरमेंट हे बरोबर कव्हर होऊन जातो, त्यामुळे अजून एक्स्ट्रा न घेता आपण 10 वरती एक पॉइंट देऊया। फक्त खालचा जो घेरा आहे तो थोडा आपण एक्स्ट्रा घेऊया, छानसा असा पसरट गळा इथे दिसेल। वरती आपण 2.5 घेतले, खाली मी ते 3.5 घेते।
आणि इथे साधारण एक गोल किंवा मग तुम्हाला जसा आकार हवाय त्यानुसार तुम्ही इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर साधारण मी इथे गोल घेतलाय. आता बघा यानंतर आकार टाकल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन तुम्हाला. जनरली ज्यांचा गळा उतरतो किंवा काय त्यांच्यासाठी स्पेशली सांगेन, गळ्याचं जे शोल्डरचं मेजरमेंट आहे शिलाई टाकताना लक्षात घ्या आपल्याला हे अर्धा इंच आत घ्यायचंय. म्हणजे जो मुंड्याचा पार्ट आहे त्यापेक्षा थोडंसं आपल्याला जास्त इथे तिरकशी शिलाई टाकायची गळ्याच्या साईडने. याच पद्धतीने आपल्याला डाऊन करायचंय, तिरकस शिलाई टाकायची, जेणेकरून गळा जो आहे तो बॉडीमध्ये अगदी व्यवस्थित सेट होईल. इथं शोल्डर किंवा ब्लाऊजची फिटिंग आहे ते आपली अगदी व्यवस्थित इथे येईल. तर बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपला ड्रॉ करून झालाय. पाठीमागचे टक्स कसे टाकायचे आहेत तर बंद बाजूपासून साधारण एक तुम्ही घ्या 4.5 इंचावरती. उभं मेजरमेंट आपल्याला गळ्याची अगदी अर्धा इंच आपण खाली ठेवायचंय आणि अर्धा इंचचा आपण इथे पाठीमागचा टक्स टाकायचा या पॉइंट पासून. तर बघा पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया. पाठीमागचा पार्ट जो आहे तो कट करून झालाय. पूर्णपणे बॅक पोर्शन जे आहे ते आपलं या पद्धतीने इथे रेडी होतंय. पेपरवरती मी कटिंग दाखवली सेम. जर तुम्ही इथे असरवरती केली तर वाढवायचं घटवायचं काहीच नाही. सेम मेजरमेंट आपल्याला याच पद्धतीने ठेवायचं. तर बघा पाठीमागचा पार्ट इझी आहे. पाठीमागचा पार्ट रेडी झालाय. शिकण्याचा पार्ट जो आहे तो फ्रंट पार्ट आहे. तर आपण फ्रंट पार्ट पाहूया. तर बघा आता आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये डायरेक्टली काढायची इथे कटोरी. तर कटोरीसाठी हा अखंड पेपर आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला कापडात सुद्धा इथे वापर जो आहे तो कापड आपल्याला यूज पूर्ण करून इथे कमी करायचा असतो. तर कटोरी काढताना थोडंसं मेजरमेंट जे आहे ते तिरकसं टाकायचं. त्यामुळे हा जो मी कटोरीचा कापडाचा जो आपण पेपरचा पार्ट आहे त्याला मी या पद्धतीने थोडंसं इथे तिरकस जो आहे तो या पद्धतीने इथे तिरकस इथे मेजरमेंटला कव करते आणि या पॉइंटला आपण काढणार आहोत इथे कटोरी. तर 40 चेस्टसाठी तुम्ही 6ची कटोरी घ्या किंवा मग 6.5ची घ्या. तर आपण इथे 6.5 इंचाची घेतोय. तर 6.5 इंचाची कटोरी घेण्यासाठी आधी फिक्स मेजरमेंट टाकायचं आपल्याला 6.5 इंचावरती. इथे बघा 6.5 वरती मी एक फिक्स पॉईंट देते. त्यात 3 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचंय. 7.5, 8.5 आणि 9.5 या पॉईंट पासून 9.5 आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतले. तिघही पॉईंट जे आहे ते आधी आपण मॅच करून घेऊया. आता तिघही पॉईंट मॅच केल्यानंतर याचा आपण काढायचा सेंट्रल पॉईंट. तर 9.5चा सेंट्रल पॉईंट पैसा इथे आपल्याला येईल 4.5 इंचावरती. या पॉईंटला द्यायचं सेंट्रल पॉईंट. आता कटोरीचं टाकायचं उभं मेजरमेंट. ताईंच्या ब्लाऊजची उंची आहे 14, त्यानुसार आता आपण उभं मेजरमेंट टाकतोय. तर बघा इथे जे उंची आहे ती मी ठेवते इथे या पॉईंटला एक 7 इंचावरती आणि खाली घेतो आपण 1.5 इंच एक्स्ट्रा, तो सुद्धा टक्ससाठी. ते जे कटोरीचं उंचीचं मेजरमेंट आहे ते वरती आपलं येऊन जातं फिक्सवालं. जे तुम्हाला कटोरीचं तयार ब्लाऊज म्हणून घेतलं तरी तुम्हाला इथे समजेल तसे मी व्हिडिओ टाकलेत. तर 7ला सेंटरवरती ठेवायचं आणि त्याखाली आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर 7, 8 आणि 8.5 1.5 इंच आपण खाली घेतलं इथे एक्स्ट्रा. आता हे झाल्यानंतर या पॉईंट पासून टाकायचं आपल्याला गळ्याचा जो आपला गोलाईचा पार्ट असतो त्याचे मेजरमेंट टाकायचंय. तर तिरकस याला आपण घ्यायचं एक 3.5 इंचावरती. हा पार्ट आपल्याला गोलाईमध्ये आत जसं आपण गळ्याचा आकार देतो गोल त्या आकाराने आपल्याला याचं मेजरमेंट टाकायचं या पद्धतीने. आता हे टाकल्यानंतर या पॉईंट पासून टाकायचं आपल्याला कटोरीचा घेरा. जो या पॉईंटला तुम्हाला रेडी भेटतो इथे मला 6 रेडी भेटतोय. तर साधारण एक 3-3.5 इंचाचा गॅप देत याच पॉईंट पासून आपल्याला घ्यायचं इथे 6 इंचावरती. हे बघा कटोरी गोल जर काही जण विचारतात त्यांची कटोरीचं मेजरमेंट जे आहे ते चपटं येतं. तर बघा या पॉईंट पासून तुम्ही 6 घेतले इथे 6 घेतलं तर कटोरीचं जी उंची आहे ते साधारण एक आपली अशी चपट अशी इथे कटोरी दिसेल. पूर्ण जर तुम्हाला गोल पफ रेडी हवाय तर या पॉईंट पासून तुम्हाला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर या पॉईंटला घेते मी एक 6.5 इंचावरती. हा आकार जो आहे तो गोलाईचा अर्धा इंचाने वाढून जातो. हा आपला अर्धा इंचाने इथे कमी येतो. हा पॉईंट जो टक्स मध्ये फोल्ड होतो इथे आपली हुकपट्टी आयपट्टी लागते. त्यामुळे हा जो पफ जो आहे कटोरीला कम्फर्टेबल द्यायचा आहे तर एक तुम्ही इथे अर्धा इंचाने हा पॉईंट जो आहे तो वाढवून घ्या इथे. हा पॉईंट सरळ इथे मॅच करायचा आहे. खाली जे आपण मेजरमेंट घेतलंय त्याला ही 3 पॉईंट मॅच करून घ्यायचे. आता बघा हे 3 पॉईंट मॅच झाल्यानंतर कटोरीचं जे आपण वाढवलंय टक्स त्या पद्धतीने आपण टाकणार आहे तिथे एक पॉईंट जो आहे तो आत घ्यायचा आहे आणि पूर्ण या पॉईंटला ना मॅच करता साधारण इथे 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आणि या पॉईंटला इथे मॅच करून द्यायचं या पद्धतीने. हा पॉईंट आपला कट होईल. या पद्धतीने कटोरी रेडी होईल. तर बघा 40 इंचाचं कटोरीचं मेजरमेंट आहे. उभा टक्स घ्या तुम्ही इथे 2.5 इंचावरती. अजून तुम्हाला कटोरीचा टक्स जास्त हवाय तर लास्ट तुम्ही इथे घ्या 3 इंचापर्यंत. जे आपण इथे 3 इंच वाढवलं तर 1.5 इंच या पॉईंट पासून आणि 1.5 इंच या पॉईंट पासून.
जो टक्सचं मेजरमेंट इथे मी 3 इंच वाढवलं तोच इथे टक्स मध्ये ऍड झालंय. इथे 1.5 घेतलंय आणि इथे 1.5 घेतलंय. टक्स पूर्ण ऍड झालाय. त्यानंतर शिलाई टाकल्यानंतर सुद्धा आपल्या कटोरीचं घेरचं मेजरमेंट जे वाढतं ते या पॉईंट पासून वाढतं. 1 इंच आपल्याला आत घ्यायचंय तिरकसचं मेजरमेंट, म्हणजे कटोरीचा घेर जो आहे तो 1 इंचने आपला इथे वाढून जातो. बघा कटोरी रेडी झाली, हिला आपण कट करून घेऊया. हे बघा कटोरीचे आहे दोघं साईडचे आपल्या रेडी झाले, तिथे कट झाले. जिथे आपण टक्स जिथे आपण मी लाईन ड्रॉ केली त्याच पॉईंट पासून आपण टाकायचं आहे कटोरीचा टक्स या पद्धतीने. एक्स्ट्रा नाही घ्यायचं यात, जिथे लाईन ड्रॉ केली तेवढंच आपल्याला शिलाईत घ्यायचं आहे हा पॉईंट. इथे साधारण या पद्धतीने आपण एक जिथे लाईन ड्रॉ केली तिथे मी एक पिन लावून घेतली आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण टक्स जो आहे तो कटोरीचा या पद्धतीने इथे टक्स टाकायचा आहे. कटोरी या पद्धतीने आपली इथे रेडी होते. तर बघा आपण डायरेक्टली इथे कटोरी कट करून बघितली. आता आपण कट करूया साईड पट्टी. इथे परत आपल्याला डबल फोल्ड पेपर ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे साईड पट्टीचं मेजरमेंट काढायचं आहे. त्यासाठी सरळ जरी तुम्ही कापड ठेवला तरी काही हरकत नाही. आता आपल्याला तिरकसच हवा असं काही नाहीये. तर बघा इथे साईड पट्टीचा जो घेर आहे त्याचं तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय. हे इथे 8.5 इंचावरती जे आपल्याला मेजरमेंट भेटले तेच आपल्याला तिरकसं टाकायचंय 8.5 इंचावरती. 8.5 ला आपल्याला खालीच्या जिथे कापड आपला खाली त्या पॉईंट पासून तिरकसं घ्यायचंय. 8.5 घ्यायचं, एक्स्ट्रा यात घ्यायचं नाही आपल्याला. आणि जसा कटोरीचा आपला आकार आहे गोलाईवाला तो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला तिरकसं याला मॅच करायचंय गोलाईमध्ये. ते झाल्यानंतर आता या पासून आपल्याला साईड पट्टीचं टाकायची. इथे उंची या पॉईंटला घेते मी इथे 5.5 इंचावरती. आता जे आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकलं तेच घ्यायचे. 2.5 ला बाहेर ठेवायचंय आणि 5.5 वरती आपण देऊया पॉईंट. हे झाल्यानंतर 8 ला टाकायची आपल्याला इथे मुंडेची उंची. ही आपण बघा बॅकला आपण 6.5 घेतली, फ्रंटला आपण घेऊया इथे 6 इंचावरती. जसं की आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकलं, गळा घेरचा जो आपला पॉईंट आहे त्याला 2.5 ला आपण बाहेर ठेवायचं आहे आणि पॉईंट पासून टाकायचं आपल्याला चेस्ट घेरचं मेजरमेंट. तर बघा चेस्ट घेरचं मेजरमेंट होतं आपलं इथे 10 इंचावरती. 10 वरती एक पॉईंट देऊया, 1.5 इंचची घेऊया आपण यात मार्जिन, म्हणजेच की 11.5 इंचावरती. आता बघा हा बॉक्स बनवल्यानंतर साईड पट्टीचा घेरा टाकायचा आपल्याला. तर 1 इंच आपला येतो आतला पॉईंट, 1 इंच हे मेजरमेंट बरोबर येतं. आता या पॉईंट पासून आपण 1 आणि जस्ट 2 लाईन म्हणजेच की 1.25 इंच आपल्याला बाहेर घ्यायचंय आणि या पॉईंटला या पद्धतीने आपल्याला मॅच करायचंय. आणि हा पॉईंट आहे 1/2 इंच आत घेत तिरकस आपण इथे मॅच करून घ्यायचं या पद्धतीने. तर बघा साईड पट्टीचं सुद्धा मेजरमेंट टाकलंय आपण. साईड पट्टी आपली रेडी झाली. या पद्धतीने इथे साईड पट्टी आपली लागेल. बघा डायरेक्टली आपण मेजरमेंटने कट केली त्यामुळे खालीवर होण्याचा काही प्रश्न नाहीये. जशी आपली कटोरी साईड पट्टीला इथे व्यवस्थित लागेल, यात कुठल्याही प्रकारचा घोळ होणार नाही. यात फक्त आता शंका तुम्हाला आली असेल उंची विषयी, डायरेक्टली आपण मेजरमेंट घेतोय तर उंचीचं मग काय. तर आता याची उंची आपण पाहूया. बघा आता यात उंची घेताना आपल्याला या पॉईंट पासून घ्यायची. बघा 13 उंची आपली साईड पट्टीची इथे रेडी येते, पण यात 1/2 इंच आपला दाबलं जाईल. इथे शोल्डर मध्ये जसं आपण पाठीमागचं मॅच केलं तेच आपल्याला 1/2 इंच गळ्याकडे डाऊन करत याची शिलाई टाकायची या पद्धतीने. 1/2 इंच इथे दाबलं जाईल आणि 1/2 इंच आपलं इथे योगपट्टीत दाबलं जाईल. याच्याच आता साईड पट्टीची उंची आहे ती आपली तयार येईल इथे 12 इंच या पद्धतीने. तर बघा 12 इंच आपली साईड पट्टीची उंची इथे रेडी आली. यानुसार आता आपल्याला करायची इथे कट योगपट्टी. आता योगपट्टीसाठी इथे मी परत आपण इथे डबल फोल्ड करतोय. डबल फोल्ड केल्यानंतर जे कमरेचं मेजरमेंट आहे तुम्ही ते फिक्स टाका. त्यांनी कमरेचं मेजरमेंट पाठवलं नाहीये, पण चेस्ट घेर पेक्षा कमर घेर हा निश्चितच इथे कमी असतो. तर साधारण एक आपण इथे बघा कमरेची जी उंची आहे ती घेऊया आपण एक 9 इंचावरती. यात एक्स्ट्रा घेऊया आपण परत 1.5 इंच. आणि बघा आता 2 इंचची आपली 12 इंच आपलं साईड पट्टीचं मेजरमेंट रेडी येत आहे. तर आपल्याला साधारण एक योगपट्टीची आहे ती 2 इंचची आपली रेडी होईल. तर त्याचं मेजरमेंट घेताना बघा घ्यायचं कसं आहे आपल्याला. यातही आपण 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. बंद बाजूपासून आपण घेऊया एक साधारण इथे 3 इंचावरती आणि खाली कमरेकडे आपण घेऊया एक साधारण बघा इथे 1-2.5 इंचावरती आपण इथलं मेजरमेंट घेऊया. आणि जिथे आपला बघा आता इथे जिथे आपण टक्स पॉईंट लागतो त्या पॉईंट पासून एक आतल्या हाताने आपल्याला लाईन जी आहे ते आतल्या हाताने ड्रॉ करायची, जेणेकरून खोलगट पार्ट जो आहे तो टक्सचा या पॉईंटला लागतो आणि आकार जो आहे तो अगदी आपल्या इथे व्यवस्थित येतो या पद्धतीने.
ब्लाऊज म्हणजे तुम्ही मेजरमेंट घेऊन हे बघितलं तर बघा, योगपट्टीचं मेजरमेंट जे आहे ते बघा, तिघही पॉईंटला वेगवेगळे इथे दोघे रेडी झालेत आपल्या. तर बघा टक्स पॉईंट लागेल 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं रेडी होऊन. योगपट्टी 2 इंचाची आपली येणार आहे. अर्धा इंच इथे दाबलं जाईल, अर्धा इंच पट्टी फोल्ड मध्ये दाबलं जाणार आहे. या पद्धतीने इथलं मेजरमेंट तुम्हाला 2 भेटेल, या पॉईंटचं मेजरमेंट आपल्याला इथे 1.5 भेटेल. तर बघा योगपट्टी सुद्धा कट झाली. आता आपण कट करूया स्लीव. स्लीवची कटिंग करण्यासाठी पेपर आपल्याला 4 फोल्ड ठेवायचं आहे आणि बंद बाजू जी आहे ती आपल्याकडनं ठेवायची आहे. या पद्धतीने बंदवाला पार्ट आपल्याकडून ठेवायचा आहे आणि या पॉईंटपासून उंची टाकायची. ताईंनी स्लीवची उंची 5 इंच पाठवली, तर फिक्स आधी 1.5 वरती द्यायचं. जे तुमचं स्लीवचं मेजरमेंट आहे ते 5 वरती द्यायचं आहे आणि यात एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा डायरेक्टली पट्टी फोल्ड करायची. आता 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या, अस्तरवाला असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या आणि जर वेगळी पट्टी लावायची असेल तर 1 इंच यात एक्स्ट्रा घ्या. तर मी यात 1 इंच एक्स्ट्रा घेते. दंडघेराचं मेजरमेंट टाकायचं. जे दंडघेर असेल त्याचा निम्मा पार्ट टाकायचा आहे. सपोज 12 इंचचा दंडघेर आहे तर 6 याचा निम्मा पार्ट टाकलाय 1.5 इंच मार्जिंगसाठी. तर या पॉईंट पासून परत आता 40 इंच चेस्ट घेर आहे, 3 इंचचा आपल्याला इथे काखेतला मेजरमेंट जो आहे तो टाकायचा आहे. साधारण वरून या पॉईंट पासून 3 वरती मी एक मेजरमेंट टाकते. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मुंडाचं घेरचं मेजरमेंट कसं टाकायचं. तर त्यासाठी आपण साईड पट्टीचा वापर करायचा आहे. साईड पट्टीचा हा जो शोल्डरवाला पार्ट आहे तो आणि चेस्ट घेरचं मेजरमेंट या पॉईंट पासून तिरकसं मेजरमेंट घ्यायचंय. बघा हे येतं इथे आपलं 8.5 इंचावरती. तर जे मेजरमेंट रेडी भेटतंय तिरकसं आपल्याला या पॉईंट पासून टाकायचंय 8.5 इंचावरती. आणि यात आपण बघा तर मार्जिंग सकट इथं मुंड्याचं मेजरमेंट घेतलंय, पण शोल्डर मध्ये ते दाबलं जाईल. तर त्यासाठी थोडी मार्जिंग जे आहे ते परत या पॉईंट पासून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. आता हे जे पॉईंट आहे फिक्स वाले आधी तर आपण इथे व्यवस्थित मॅच करून घेऊया आणि वरून साधारण 1 इंचचं आपल्याला अंतर द्यायचं आणि बोलायचं. जे मेजरमेंट आहे स्लीवचं ते आपल्याला या पद्धतीने इथे फिक्स वाल्या पॉईंट पर्यंत द्यायचंय. त्यानंतर इथे सरळ लाईन ड्रॉ केली तरी चालेल. तर बघा आता हे झालंय, स्लीव आपली रेडी झाली. हिला आपण कट करून घेऊ. बघा स्लीव आपली इथे रेडी झाली आहे. स्लीव रेडी झाल्यानंतर स्लीव ओपन करायची आणि जो फिक्स वाला पॉईंट आहे तो आणि आपण जे 1 इंचचा अंतर घेतलं आकार देण्यासाठी त्यातला सेंट्रल पॉईंट काढायचा आहे साधारण एक अर्धा इंचाचा आणि या पॉईंटला आपण या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि हा पार्ट जो आहे तो फ्रंटला मॅच करायचा जेणेकरून पुढचा पार्ट जो आहे तो पूर्णपणे निमुडता असतो. त्यामुळे फ्रंटला कुठल्याही प्रकारची गुढी किंवा चुनी पडू नये त्यासाठी हा पार्ट जो आहे तो आपण कट करत असतो. तर बघा स्लीव सुद्धा आपली जी आहे ते रेडी झाली. पूर्ण आपण 40 घेर चेस्टसाठी ब्लाऊज जी आहे कटिंग पेपर आपण इथे पूर्ण बघितला. यात जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स